टॉप 10 व्यतिरिक्त अगदी सोप्या अशा 2 आयडिया मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे, जे की कोणत्याही गृहिणी घर बसल्या इझिली करू शकतात. त्यामुळे व्हिडिओचा एंड अजिबात चुकवू नका. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आतापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट तर पाहायला मिळालेच, बट खूप स्त्रियांचे असे रिस्पॉन्स आले आहेत की मॅडम आम्हाला असे काही वर्क फ्रॉम होम वर्क ऑप्शन शेअर करा, जे की आम्ही घर बसल्या करू शकतो. आमच्या पर्सनल ग्रोथसाठी किंवा काही इन्कम जनरेट करण्यासाठी. आम्हाला स्वतःला प्रोफेशनली ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. तर खरं सांगायचं ना, तुमचे असे रिप्लाय पाहून मला खूप छान वाटलं, कारण युक्ती चॅनलला मी 4-5 महिन्यापूर्वीच चालू केलं होतं आणि मला याची काहीच आयडिया नव्हती की एवढ्या लवकर यूट्यूबवर मला काही अशा मैत्रिणी मिळतील ज्या माझ्यासारख्याच हाऊसवाईफ आहेत आणि घर सांभाळून त्यांचं प्रोफेशनल करिअर पण करायची इच्छा आहे. खरं सांगायचं तर जेव्हा आपण घरची जबाबदारी घेऊन आपलं करिअर देखील सांभाळायचं ठरवतो ना, तर यासाठी खूप गट्सची गरज असते. सो तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो मी वेस्ट नाही जाऊ देणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 वर्क फ्रॉम होम आयडिया शेअर करणार आहे, ज्यामधील एकही आयडियावर जर तुम्ही वर्क केलं तर 100% तुम्ही घर बसल्या इन्कम करू शकता. आता मोस्ट ऑफ जणांचा हा गैरसमज असतो की प्रोफेशनली ॲक्टिव्ह व्हायचं म्हणजे याचा अर्थ असा की खूप सारे पैसे कमवायचे. तर असं अजिबात नसतं, कारण जेव्हा आपण स्वतःच्या स्किल्सवर आणि करिअरवर फोकस करत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपला कॉन्फिडन्स वाढत असतो, असं मला तरी वाटतं. आपल्या नजरेत स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट वाढते. आता मी असं पाहिलं आहे की खूप स्त्रिया ओव्हर थिंकिंग, नेगेटिव्ह विचार यापासून लांब राहण्यासाठी क्लासेस लावतात, मोठे मोठे वेबिनार जॉईन करतात. बट मला असं वाटतं की या उलट जर तुम्ही स्वतःला एंगेज ठेवलं, मोटिवेट ठेवलं, तर तुमचा या गोष्टीकडे फोकसच जाणार नाही. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी आयडिया तर शेअर करते, बट त्या आयडिया शेअर करण्याआधी काही स्टेप्स किंवा इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इन शॉर्ट, तुम्ही काय करताय, काहीच प्रिपरेशन न करता सर्च करायला लागता. वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट, पार्ट टाईम जॉब्स फॉर हाऊसवाईफ. यामुळे होतं काय की अप्लाय करायचं म्हणून तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये फॉर्म भरताय, मग तुमचं एज्युकेशन त्या कंपनीला मॅच होतंय की नाही हे न पाहताच तुम्ही चुकीच्या रोलसाठी अप्लाय करताय आणि 1 ते 2 आठवडे वेट करून मला कमेंट करून सांगताय की मॅडम आम्ही तर फॉर्म भरला होता, बट कंपनीकडून काहीच रिप्लाय नाही. सो या सर्व चुका टाळण्यासाठी मी काही छोट्याशा स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला हे फॉलो करायचं आहे की नाही. अदरवाईज तुम्हाला यातून एक रफ आयडिया तर येऊनच जाईल की कोणत्याही जॉबसाठी अप्लाय करण्याआधी तुम्हाला कसं तयार असायला हवं. तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन नक्की प्रेस करा. सो फर्स्ट म्हणजे तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहात की जॉबमध्ये. तुमच्याकडे दिवसातून किती वेळ आहे, जसं की जॉबसाठी तुम्ही 4 तास देऊ शकता की 8 तास देऊ शकता. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि तुम्ही कोणत्या रोलसाठी इंटरेस्टेड आहात हे सर्व तुम्हाला आधी डिसाईड करावं लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही फ्रेशर असाल आणि तुमच्याकडे कोणताही वर्क एक्सपिरियन्स नाही आहे, तर तुम्हाला जे काम आवडतं त्याला तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा. इन द सेन्स की तुमच्या ज्या हॉबीज आहेत, जसं की काहींना ग्राफिक डिझाईन बनवायला आवडतं तर तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता. आता थर्ड स्टेप म्हणजे तुम्ही हे काम करण्यासाठी अवेलेबल आहात, म्हणजे जॉबसाठी अप्लाय करून रिक्रूटरला हे सांगायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणताही बिझनेस स्टार्ट करताना किंवा जॉबसाठी अप्लाय करताना असा विचार करू नका की हे छोटं काम आहे, लोक काय बोलतील, की ही असा जॉब का करत असेल. एक रिॲलिटी सांगते, कुणालाच एवढा वेळ नसतो की जे तुमच्याबद्दल एवढा विचार करत बसेल. त्यामुळे ज्याला जो विचार करायचा आहे तो करू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला काय आवडतं त्यावर फोकस करा. आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहात तर तुम्ही जॉबसाठी रेडी झालेला आहात.
सो तुम्हाला जर टीचिंगची आवड असेल तर तुम्ही घर बसल्या छोट्या मुलांचे 1st to 5th स्टँडर्डपर्यंतचे ट्यूशन घेऊ शकता। आता सेम तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा प्रोव्हाइड करू शकता। फॉर एक्झाम्पल वेदांतू आणि बायजूसारख्या कंपनीसोबत घर बसल्या कोचिंग देऊ शकता। जर तुमचं लिखाणकाम चांगलं आहे आणि तुम्ही कोणत्याही विषयावर लिहू शकता तर तुम्ही आर्टिकल, ब्लॉग्स आणि वेबसाईटसाठी कंटेंट रायटिंग करू शकता। यासाठी अपवर्क आणि फायवरवर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता। आत्ताच्या काळात आणि येणाऱ्या काही वर्षात ग्राफिक डिझायनिंगची खूप डिमांड असणार आहे, स्पेशली सोशल मीडियाचे अकाउंट मॅनेज करण्यासाठी। आता डिजिटल मार्केटिंगबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरच तुम्हाला पूर्ण कोर्सेस मिळून जातील। जर तुम्ही क्रिएटिव्ह आहात तर तुमच्यासाठी ग्राफिक डिझायनिंग खूप चांगला ऑप्शन आहे। यासाठी तुम्हाला पेड टूल घ्यायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही फक्त कॅनव्हाचा यूज करून पोस्ट क्रिएट करू शकता, ज्यासाठी तुम्ही अपवर्क आणि फायवरवरून प्रोजेक्ट घेऊ शकता। आता तुम्हाला माहीतच असेल की आजकाल सर्वांना सोशल मीडियाची किती क्रेज आहे। मोस्ट ऑफ इन्फ्लुएन्सरला व्हिडिओ बनवून तो एडिट करायला वेळ नसतो, तर ते व्हिडिओ एडिटर हायर करत असतात। जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सोशल मीडियावर अशा काही पोस्ट दिसतील, तर व्हिडिओ एडिटिंग करून देखील तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकता। नेक्स्ट म्हणजे तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली असेल तर तुम्ही कस्टमर सपोर्ट जॉबसाठी अप्लाय करू शकता। आपल्या चॅनलवर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबचे व्हिडिओज पाहायला मिळून जातील। यामध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नेक्स्टवेव्ह अशा खूप साऱ्या कंपनी वर्क फ्रॉम होम कस्टमर सपोर्टचे जॉब ऑफर करत आहेत। त्यानंतर तुमची टायपिंग स्पीड चांगली असेल तर तुम्ही घरबसल्या डेटा एंट्री जॉब करू शकता, तेही फक्त मोबाईलचा यूज करून। यासाठी क्लिक वर्कर, फायवर, जॉब्स फॉर हर या ऑफिशियल वेबसाईटचा यूज करू शकता। इथे डेटा एंट्रीसाठी खूप सारे प्रोजेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्हाला सोशल मीडियाची आवड आहे तर तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनू शकता। आता यामध्ये तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवू शकता। काही लेडीजला शिलाई मशीन चांगली येते, कोणाला आरी वर्क येतो, तर अशा प्रकारे तुम्ही देखील व्हिडिओज बनवून इन्कम जनरेट करू शकता। यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर नक्की पहा। तुम्ही स्क्रिप्टिंग म्हणजेच लिखाणात आणि व्हिडिओ क्रिएटिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर ब्लॉगिंग तुम्ही स्टार्ट करू शकता। यामध्ये तुम्हाला गुगल ॲडसेन्स किंवा स्पॉन्सरशिप मिळते, ज्यामुळे तुम्हाला चांगले इन्कम जनरेट होऊ शकते। त्यानंतर आजकाल हँडमेड वस्तूंना देखील खूप डिमांड आहे। तुम्ही क्राफ्टिंग करू शकता, पेंटिंग करू शकता, होम डेकोरचे सामान तुम्ही बनवू शकता। हे सर्व तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन सेल करू शकता। त्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुकिंगमध्ये एक्सपर्ट असाल तर ऑनलाईन कुकिंग चॅनल स्टार्ट करू शकता। सोबतच कुकिंग क्लासेससुद्धा देऊ शकता, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये तुमची अर्निंग होईल। लास्ट म्हणजे ट्रान्सलेशन जॉब। तुम्ही रेव आणि अनबेबलचा यूज करून ट्रान्सलेटरचा जॉबसुद्धा करू शकता। आता तुम्ही म्हणाल आपल्या 3 भाषा व्यतिरिक्त दुसऱ्या भाषा येत नाहीत, तर ChatGPTचा यूज करून तुम्ही ट्रान्सलेट करू शकता। सो मी 10पेक्षाही जास्त वर्क फ्रॉम होम आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। यामध्ये तुम्हाला आवडलेली आयडिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा। एक लक्षात ठेवा, वर्क फ्रॉम होम जॉब करण्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन तर मेंटेन करावंच लागणार आहे, बट त्यासोबतच पेशन्ससुद्धा ठेवावे लागणार आहेत। कारण जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम जॉब करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला खूप सारे डिस्ट्रॅक्शन असतात आणि ते मॅनेज करून आपल्याला कामसुद्धा करावं लागणार आहे। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल। चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।